आता दिशा न चुकण्यासाठी हा व्हिडिओ आवर्जून पहा. विशेष करून ज्या गृहिणी आहेत, ज्यांना कमी वेळ भेटतो, जॉब करून अभ्यास करतात, ज्यांना कमी वेळ भेटतो आणि तुम्ही जे की जास्त वेळ अभ्यास करूनही या ठिकाणी दिशा जर चुकली तर त्याचा काहीच फायदा होणार नाही. त्यामुळं दिशा न चुकता या ठिकाणी अभ्यास करा. कालच आपण व्हिडिओ टाकला होता की बॉम्बे हायकोर्टचं या ठिकाणी वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. आपण सर्वांनी भरभरून त्याला प्रतिसाद दिला, पाहिलेला आहे तो व्हिडिओ. तो व्हिडिओ जरी पाहिला नसला तर याही व्हिडिओमध्ये आपण त्याच्याबद्दल बोलूया व्हिडिओच्या शेवटी, किंवा त्या व्हिडिओची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही तो सुद्धा नक्की पाहून घ्या. आता तुम्ही म्हणता सर अभ्यास या ठिकाणी कंप्लीट होईल का, स्ट्रॅटेजी, पण तुमचं ऐकायचं का? तर त्यासाठी मित्रांनो, माझ्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षी माझं ऐकलं, जसं की हे गौरवचा अभिप्राय आपण पाठीमागचा जर आपण या ठिकाणी बघितलं, लिपिकमध्ये यांचं या ठिकाणी मित्रांनो रिटर्न क्लिअर झालं होतं आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सर माझं नाव लिपिकच्या याच्यामध्ये क्लर्कच्या लिस्टमध्ये आलं आणि आपण दिलेल्या तुम्ही जे स्टडी मटेरियल दिलं होतं तेवढंच स्टडी केलेलं होतं आणि त्यामुळं क्लर्कच्या लिस्टमध्ये या ठिकाणी नाव आलं. फक्त या ठिकाणी बोलून आहे का, नाही, डायरेक्ट या ठिकाणी मित्रांनो लिस्टचा या ठिकाणी स्क्रीनशॉट सुद्धा त्यांनी दिलेला आहे. असे कित्येक अभिप्राय त्या पद्धतीने तन्वीचा सुद्धा या ठिकाणी आपण अभिप्राय बघू शकता. सर माझं सुद्धा या ठिकाणी टायपिंगसाठी सिलेक्शन झालं, तन्वी सावंत. त्यानंतर अश्विनी संसारे आहे, त्यांचे सुद्धा या ठिकाणी सिलेक्शन झाल्यानंतर लिस्टच्या या ठिकाणी स्क्रीनशॉट पाठवलं. सर माझं या ठिकाणी टायपिंगसाठी सिलेक्शन झालं आणि आपल्या स्टडी मटेरियलचे खूप मदत झाली, थँक्यू सर. कृपया या ठिकाणी नेक्स्ट त्यांची प्रोसेसबद्दल ते या ठिकाणी मार्गदर्शन विचारत आहे. तर अश्विनी भालेराव. त्यानंतर मागच्या परीक्षेमध्ये या ठिकाणी आशा यांचं सुद्धा आपण बघू शकता. तर तुमच्या नोट्समुळे या ठिकाणी एक्झाम पास झाली, ज्युनियर क्लर्क या पदासाठी न्यायालय भरती. त्यानंतर या ठिकाणी रोहित राणे यांचा सुद्धा या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, मागच्या जिल्हा न्यायालयामध्ये यांचं सुद्धा सिलेक्शन झालेलं होतं. थँक्यू सो मच सर म्हणता येते या ठिकाणी आणि त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा त्यांनी पाठवलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी विपुल गायकवाड यांनी सुद्धा या ठिकाणी स्क्रीनशॉट पाठवलेला आहे आणि पुढील फेरीसाठी पात्र झालो, म्हणजे आपली पहिली एकही परीक्षा पास करायची जबाबदारी माझ्यावर सोपवा, असे कित्येक अभिप्राय मित्रांनो. त्यानंतर हा पुढचा अभिप्राय त्यांनी मार्क वगैरे सगळे जिल्हा न्यायालयामध्ये पाठवलेले आहेत. सर तुम्ही परीक्षेच्या वेळी जे या ठिकाणी टेस्ट दिलेल्या होत्या, एक्झाम ओरिएंटेड मटेरियल माफक दरामध्ये उपलब्ध केलेलं होतं, त्याचा सुद्धा या ठिकाणी पेपर पास होण्यास मदत झाली असं यांचं म्हणणं आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकता यांचं नाव आहे मित्रांनो. त्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता सर माझी जिल्हा न्यायालय शिपाई भरतीमध्ये मेरिट लिस्टमध्ये या ठिकाणी नाव आलेलं आहे. अरुणा तांबे यांचं सुद्धा आपण बघू शकता. म्हणजे हे मुद्दाम तुम्हाला सांगत आहे जेणेकरून या ठिकाणी तुमची दिशा चुकू नये. सर तुमच्या नोट्समुळे या ठिकाणी फायदा झाला आणि पुढच्या या ठिकाणी फेरीसाठी पात्र झाले. त्यानंतर या ठिकाणी आदर्श शिंदे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, थँक्यू सो मच सर. तुमच्या नोट्समुळे या ठिकाणी रिटर्न एक्झाम काय झाली, माझी या ठिकाणी क्रॅक झाली, चांगली गेली आणि मी क्वालिफाय झालो. त्यानंतर पुढे आपण या ठिकाणी बघू शकता, थँक्यू सो मच. या ठिकाणी तुमचं मटेरियल वापरून मी स्टडी केलेला होता, श्रद्धा कोरे. त्यानंतर प्रवीण विभूते यांचं या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, खरंच सर या ठिकाणी तुमच्या नोट्समुळं आणि प्रश्न संचमुळं या ठिकाणी काय झालेलं आहे, सर्व करता आलं. मी शहर दिवाणी न्यायालय मुंबई येथे लिपिक पदासाठीची परीक्षा उत्तीर्ण झालो, धन्यवाद सर. या ठिकाणी आपण बघू शकता. आणि सध्या मी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर येथे लेखापाल सुद्धा ते कार्यरत होते, तरीसुद्धा पुढच्या परीक्षा देत होते आणि त्यांचं सुद्धा या ठिकाणी काय झालं, लिपिक पदासाठी मुंबई या ठिकाणी सिलेक्शन झालं होतं. त्यानंतर असे कित्येक अभिप्राय या ठिकाणी तुम्हाला दाखवता येतील मित्रांनो. यवतमाळ शिपाई या ठिकाणी भरतीसाठी आपण बघू शकता मित्रांनो, रितेश चव्हाण याचं या ठिकाणी नाव आलेलं होतं लिस्टमध्ये, आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. मी जे काय प्लॅन सांगतो आहे ओके. त्यानंतर या ठिकाणी बघा वैशाली यांचा अभिप्राय समोर आलेला आहे. सर सातारा जिल्हा ज्युनियर क्लर्क परीक्षा या ठिकाणी पास झाली, तुमच्या अभ्यास साहित्याचा या ठिकाणी खूप उपयोग झाला, एक्झामोडीचे मनापासून धन्यवाद. वैशाली शिवाजी कदम यांचा या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, स्क्रीनशॉटसह त्यांचा अभिप्राय या ठिकाणी पाठवलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी पुढचा अभिप्राय जर आपण या ठिकाणी बघितला तर हा अभिप्राय आहे मित्रांनो या ठिकाणी विशाल विक्रम ओहोळ यांचा, त्यांची सुद्धा या ठिकाणी स्क्रीनशॉट सह पाठवलेला आहे मित्रांनो या ठिकाणी. आणि थँक्यू सर, तुमच्यामुळे या ठिकाणी सिलेक्शन झालं, तुमच्या कोर्सचा खूप फायदा झाला, थँक्यू सर. त्यानंतर या ठिकाणी पुढचा जर अभिप्राय या ठिकाणी बघितला, सर तुमच्या कृपेमुळे या ठिकाणी लेखी परीक्षा पास झालो, त्यांनी त्यांचं टायपिंगचा स्पीड सुद्धा पुढे पाठवलेला आहे. सिद्धांत यांचा हा अभिप्राय या ठिकाणी आपण बघू शकता. तर असे कित्येक अभिप्राय जर सांगत बसलो तर मित्रांनो खूप सारा या ठिकाणी. त्यानंतर या ठिकाणी पुढचा अभिप्राय बघू शकता, सर माझी वाईफ पण बीडमधून सिलेक्ट झाली, तुमच्या मटेरियलचा अभ्यास केला होता, शरयू शेटे यांचा हा अभिप्राय या ठिकाणी बघू शकता मित्रांनो. त्यानंतर संग्राम यांचा सुद्धा या ठिकाणी अभिप्राय या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, संग्राम यांचं सुद्धा या ठिकाणी नाव आलेलं आहे. त्यानंतर पुढे जर या ठिकाणी बघितलं मित्रांनो तर या ठिकाणी प्रिया शेळके यांनी सुद्धा या ठिकाणी अभिप्राय पाठवलेला आहे आणि लिहिलेला आहे की सर माझं पिऊन अहमदनगर लिस्टमध्ये या ठिकाणी नाव आलं आणि या ठिकाणी एक्झामोडी क्लास सर तुम्ही खूप मेहनत घेतली होती आपल्या सर्वांसाठी, असं त्यांनी मनापासून अभिप्राय सुद्धा दिलेला आहे. कित्येक अभिप्राय आणि प्रत्येकाचं एकच म्हणणं आहे की सर माझं या ठिकाणी लिस्टमध्ये नाव आलेलं आहे आणि आपण दिलेल्या नोट्समधून सगळं आलं होतं. यांचा जर अभिप्राय या ठिकाणी बघितलं, हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो, आपण दिलेल्या नोट्समधून सगळं आलं होतं. परेश सुनील पवार याचा हा अभिप्राय मी का सांगत आहे मित्रांनो, कारण आता जाहिरातीमध्ये जो अभ्यासक्रम दिलेला आहे तो खूप अगदी 4-5 ओळीमध्ये दिलेला आहे आणि विद्यार्थी काय होत आहेत मित्रांनो, तर विद्यार्थी भरकटत आहेत.
जे मनाला वाटेल ते करत आहे, जे दिसेल ते करत आहात. काही UPSCचंच वाचत आहेत, काही राज्यसेवेचंच वाचत आहात. त्यामुळे काय होतं मित्रांनो, आपला वेळ जातोय. काय होतं, वेळ वाया जातोय. तर टू द पॉईंट मी जे काय तुम्हाला सांगतो आहे त्यानुसार या ठिकाणी आपली स्ट्रॅटेजी बनवा मित्रांनो, अगदी कमी वेळामध्ये. हो मित्रांनो, कमी वेळामध्ये तुमचा अभ्यास कंप्लीट होईल. काय होईल, कंप्लीट म्हणजे आपली एक्झाम क्रॅक करण्यासाठी कंप्लीट होईल. तसा अभ्यासक्रम तर कधीच कंप्लीट होत नसतो. ठीक आहे, अभ्यास ही पूर्ण होणारी गोष्ट नव्हे, ती एक सातत्य सतत या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी कंटिन्यूअस प्रोसेस आहे. त्यामुळं माझा अभ्यास पूर्ण होईल ह्यापेक्षा सोडा, आपल्याला पास व्हायचं आहे, एक्झाम क्रॅक करायची आहे, तेवढंच या ठिकाणी आपल्या डोक्यामध्ये ठेवायचं आहे. म्हणजे शिपाईचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सर्वप्रथम सांगतो मित्रांनो नेमकं करायचं काय आहे. ठीक आहे, शिपाईचे, आणि त्यानंतर मग आपण लिपिककडे जाऊया, आणि त्यानंतर शेवटी ड्रायव्हर भरतीच्या बांधवांसाठी आपण बोलणार आहोत. ठीक आहे, बघा आता शिपाईचं जर आपण बघितलं मित्रांनो तर 30 गुणांची तुमची परीक्षा आहे. लेखी परीक्षा पहिला टप्पा. सगळ्यांच्या डोक्यामध्ये एकच पाहिजे सध्या, लेखी परीक्षा. तिथून पुढचं तर माझं मार्गदर्शन एकदम जबरदस्त असतं. तुमची शारीरिक क्षमता असू द्या, मुलाखत असू द्या, काही ताण घ्यायचा नाही. फक्त ह्या विद्यार्थ्यांनी जसा मला स्क्रीनशॉट पाठवला की सर माझं तुमच्या नोट्समुळे या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे, मी या ठिकाणी तुमचं यूट्यूबचं लेक्चर बघत होतो, तुमच्या नोट्स वाचत होतो, तुमचे व्हिडिओ लेक्चर बघत होतो. ठीक आहे, आणि त्यानंतर मग माझा या ठिकाणी गायडन्स तुमचा चालू होतो. मुलाखतीपर्यंत माझं मार्गदर्शन तुम्हाला असतं. नव्हे तिथून पुढं पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तुम्ही जॉईनिंगपर्यंत माझं पूर्ण सपोर्ट तुम्हाला असतो मित्रांनो. आता आपले नुकतेच 2026मध्ये पाठीमागच जो या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं मित्रांनो ससून रुग्णालयाचं, तिथं आपले बरेच विद्यार्थी होते मित्रांनो. 200 पैकी 180+ मार्क घेतले आपल्या विद्यार्थ्यांनी, मी तुम्हाला दाखवलं पाठीमागच. मग ह्या ठिकाणी सुद्धा मित्रांनो तुम्हाला शेवटपर्यंत मार्गदर्शन राहणार, काही ताण घेऊ नका. फक्त आता मी जे सांगतो डोळे झाकून फॉलो करा, बाकी सगळं बंद करून ठेवा, काही सुद्धा मनाने करू नका मित्रांनो, ही संधी सोडू नका. ओके, एवढी मोठी संधी आलेली आहे आपल्या आयुष्यामध्ये. फॉर्म पण भरलेला आहे, बऱ्याच जणांनी फॉर्म सुद्धा भरला नाही, भरू म्हणता राहून गेलं. तुम्ही फॉर्म भरलेला आहे, आता फक्त फॉलो करा. काय करा, लेखी परीक्षा. आता ह्यानंतर जे आहे शारीरिक क्षमता, ह्याला काही सुद्धा ताण घेऊ नका, एकदम शिल्लक. सगळं तुमचं निर्णायक जो आहे तो याच्यावरती ठरणार आहे. इथं तुम्हाला ॲव्हरेज मार्क दिली जातात. ॲव्हरेज म्हणजे सरासरी मार्क. बाबा एखाद्याला समजा या ठिकाणी 10 पैकी 9 मार्क दिली तर असं नाही होणार की तुम्हाला 10 पैकी 3 मार्क, बिलकुल नाही. त्याला जर 9 मार्क त्या पॅनलने दिली तर तुम्हाला मित्रांनो 7-8 मार्क पडत असतात. 1-2 मार्काचं इकडे तिकडे होत असतं. स्वच्छता म्हणजे असं काय तिथं मित्रांनो या ठिकाणी ट्रिगोनोमेट्री नाही, किंवा तिथं काय या ठिकाणी साइन कॉस्टॅन किंवा काही या ठिकाणी विशेष असं इंटरनॅशनल रिलेशनशिपवरती प्रश्न विचारले जाणार नाहीत, हे लक्षात ठेवा. क्षुल्लक गोष्टी आहेत, त्यामुळे याचा काय ताण घेऊ नका. मुलाखतीला मी तुम्हाला सिलेक्शन झाल्यावर प्रश्नसंच, तगडा प्रश्नसंच देणार आहे. काय विचारतात, कसे विचारतात, त्यामुळं तेवढं तुम्ही या ठिकाणी विशेष तयारी करून जायची, त्यामुळे त्याचा काय ताण घेऊ नका. मग तुम्हाला असं नक्की आता लेखीला 30 पैकी कसं तयारी करायची, आपल्याला तर आउट ऑफचीच तयारी ठेवायची आहे, तर यासाठी काय करायचं मित्रांनो, मागचा जर आपण अभ्यास केला, मागच्या प्रश्नपत्र, आपला सगळ्यात मोठा गुरु कोण असतो, तर आपला सगळ्यात मोठा गुरु जो असतो मित्रांनो, आपला सगळ्यात मोठा गुरु तर तो असतो मित्रांनो मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका. काय असतं, मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका. तर मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका काय सांगतात यामध्ये, तर यामध्ये 30 पैकी ह्या 30 मार्कापैकी तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो जास्तीत जास्त जे विचारलं जातं 30 पैकी, तर जास्तीत जास्त 20 ते 21 प्रश्न हे तुम्हाला विचारले जातात मित्रांनो, केवळ आणि केवळ GK वरती. आता GK पण खूप प्रकारचं असतं, खूप म्हणजे खूप. UPSCचं GK वेगळं, राज्यसेवेचं वेगळं, कंबाईनचं वेगळं, सरळ सेवेचं वेगळं, न्यायालय भरतीचं वेगळं. तर त्या दृष्टीने आपल्याला आता काय करायचं, फोकस करायचं. आपल्याला सगळंच करेल असं म्हणायला मित्रांनो या ठिकाणी चांगलं वाटतं, मनाला चांगलं वाटतं, मी सगळंच करेल. पण ज्यावेळेस करायला बसतो, अभ्यास करायला बसतो, त्यावेळेस कळतं बाबांनो हे काही शक्य नाही. त्यामुळं तेवढंच करायचं जे परीक्षेमध्ये येणार आहे. ठीक आहे, ते परीक्षेमध्ये येणार आहे. मग आता हे जे आहे मित्रांनो, ओके, 21 प्रश्न GKचे येतात तुम्हाला मागच्या प्रश्नपत्रिकेच्या अंदाजानुसार. त्यानंतर या ठिकाणी 3 ते 4 प्रश्न या ठिकाणी तुम्हाला मॅथचे येतात, मॅथ रिझनिंगचे येतात मित्रांनो. त्यानंतर या ठिकाणी 3 ते 4 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी इंग्लिशवरती येतात. हो, येतं, इंग्लिश सुद्धा आलेलं आहे मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये. आणि 3 ते 4 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी येतात मराठीवरती. कशावरती येतात मित्रांनो, मराठी व्याकरणवरती येतात. असे टोटल जर बघितलं तर काय असतात मित्रांनो, 30 गुणांची ही तुमची या ठिकाणी परीक्षा असते. मग आता यासाठी निसर्गमनचा नेमकं करायचं काय, मी तर हे वाचतोय, मी तर ते वाचतोय, मी तर ते वाचतोय, मी तर ते अमकं तमकं खूप काही करताय. मी म्हणतो आता एवढं सगळं मी तुम्हाला मागच्या विद्यार्थ्यांचा मित्रांनो अभिप्राय दाखवलं, एवढ्यासाठी दाखवलं की त्यांनी विश्वास टाकला आणि मी तो विश्वासाला पात्र ठरलो. म्हणजे मी त्यांच्यासाठी मित्रांनो जीवाचं रान केलं. आता सुद्धा मी इतकं काही करतो आहे, ओके, इतकं काही मित्रांनो माझं पूर्ण या ठिकाणी झोकून दिलेलं आहे की तुम्हाला कसं यशापर्यंत कसं नेता येईल. ठीक आहे, अजून तर आपल्याकडे खूप सारा वेळ आहे, हे व्हिडिओ बनवतोय, भरपूर सारा वेळ आहे. परंतु परीक्षेच्या 5 दिवस अगोदर पण माझ्याकडे काहीतरी विशेष प्लॅन असतो, 10 दिवस अगोदर पण असतो, 20 दिवस अगोदर पण असतो.
तुम्हाला काय चांगलं देता येईल ते माझ्याकडे असतं. मग तू म्हणता असं नक्की काय करू आता, नक्की काय आहे तुमच्याकडे आमच्यासाठी या शिपाई पदासाठी. ठीक आहे, तर शिपाई पदासाठी मित्रांनो तुम्हाला जर मेरिटमध्ये यायचंच आहे, डोळे झाकून फक्त तुम्हाला वाटतं की याच गुरु मानून यालाच फॉलो करायचं आहे, ओके, तर मित्रांनो बिंदास तुम्ही काय करा, हे फॉलो करा, फास्ट ट्रॅक बॅच फॉलो करा. ठीक आहे, काय शिपाई भरतीसाठी सांगतोय, लिपिकला पुढे मी सांगणार आहे. लिपिकच्या पण यामध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिका दिलेली आहे, तुम्हाला यामध्ये लिपिकला फायदा होईलच, पण शिपायला 100% या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला फायदा होण्यासारखं हे आहे, कारण यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त जीके वरती, व्हेरी इम्पॉर्टंट जीके वरती भर दिलेला आहे. आणि प्रश्नपत्रिका जर आपण बघितलं तर फक्त शिपाईच्या 240 प्रश्नपत्रिका यामध्ये आहेत, लिपिकच्या पण आहेत, ड्रायव्हरच्या पण आहेत, परंतु या ठिकाणी शिपाई भरतीसाठी जे फोकस करत आहेत, विशेष फोकस करत आहेत, तर त्यांनी काय करायचं मित्रांनो, ही फास्ट ट्रॅक बॅच फॉलो करायची, बस, याच्या व्यतिरिक्त काही करायचं नाही. या बॅचमध्ये मी जे काही देईल तेवढं फॉलो करायचं. ठीक आहे, सुरुवातीला तुम्हाला एवढं सगळं दिलेलं आहे, अजून मला काय आवश्यकता वाटली ते मी तुम्हाला यामध्ये ॲड करत जाईल, हे लक्षात ठेवा. किती आहे, 10,000 वन लाईनर आणि 340 प्रश्नपत्रिका, बस एवढं तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. फी मात्र 200 रुपये आपण ह्या फास्ट ट्रॅक बॅचची ठेवलेली आहे. किती, 200 रुपये. कसं घ्यायचं आहे तर 72 48 93 01 76 नंबरला फक्त 200 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला हे सगळं कंटेंट मित्रांनो या ठिकाणी भेटून जाईल. काही अडचण असली या नंबरला बिंदास काय करा, कॉल करा किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता. पटापट आता आपण येऊया मित्रांनो लिपिककडे. ठीक आहे, अजून आपल्याला बाकीचे जे काही एक्झाम डेट वगैरे ते शेवटी बोलूया, अजून काय ताण घेऊ नका थोडंफार. आता आपण येऊया मित्रांनो लिपिक भरतीकडे. ठीक आहे, काय आहे, लिपिक भरतीकडे. आता लिपिक भरतीकडे जर आलं तर मित्रांनो लिपिक भरतीचं त्यांनी काय केलेलं आहे तर एक क्रायटेरिया तुम्हाला फिक्स दिलेला आहे, जसं शिपायला त्यांनी दिलेला नव्हता, परंतु इथं लिपिक भरतीसाठी त्यांनी दिलेलं आहे की बाबा कोणत्या विषयावरती काय विचारलं जाईल. ठीक आहे, कोणत्या विषयावरती काय कसं विचारलं जाईल, किती प्रश्न असतील ते तुम्हाला दिलेलं आहे. तर मराठी तुम्हाला 10 मार्काचा आहे, इंग्लिश 20 मार्काचा आहे, जीके 10 मार्काचा आहे, रिजनिंग 20 मार्काचा आहे, गणित 20 मार्काचा आहे आणि कॉम्प्युटर 10 मार्काचा. असं तुमचं 90 मिनिटाचा काय असणार आहे, 90 मार्काचा तुमचा काय असणार आहे मित्रांनो या ठिकाणी पेपर असणार आहे, लेखी परीक्षा. आणि त्यानंतर मग तुमची टायपिंग टेस्ट असणार आहे आणि त्यानंतर तुमची मुलाखत असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे त्याचा पण काय आता सध्या फोकस तुमचा कशावर राहायला पाहिजे तर फोकस तुमचा या ठिकाणी ह्या 90 मार्क क्रॅक करण्यावर असला पाहिजे. मग आता हे तुम्ही घेतलं तर तुम्हाला फायदा होईल, काय होईल की प्रश्नपत्रिका जास्तीत जास्त सोडवता येतील, जीके वरती भर देता येईल. पण तुम्हाला वाटलं की एवढ्यातून सिलेक्शन होईल का तुमचं, तर मित्रांनो तुम्हाला जास्त फोकस करावं लागेल, कारण तुमच्यासाठी या ठिकाणी काय आहे, अभ्यासक्रमाची काठिण्य पातळी जास्त आहे. त्यामुळे आपल्यासाठी काय आहे मित्रांनो महत्त्वाचं, तर आपल्यासाठी ही 240ची बॅच या ठिकाणी महत्त्वपूर्ण असणार आहे. ठीक आहे, किती, 240ची. यामध्ये तुम्हाला व्हिडिओ लेक्चर पण आहेत, म्हणजे गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, अगदी बेसिक पासून तुम्हाला प्रत्येक टॉपिक या व्हिडिओ लेक्चरमध्ये कव्हर होणार आहे. त्यानंतर जीके साठी मित्रांनो आणि प्रत्येक विषयासाठी तुम्हाला नोट्स असणार आहेत, एमसीक्यू स्वरूपात. इथं वन लाईनर आहेत का, नाही, इथं एमसीक्यू स्वरूपामध्ये स्पष्टीकरणासह तुम्हाला प्रश्न भेटणार आहेत मित्रांनो. वेळ तुम्हाला इथं जास्त द्यावा लागेल. फास्ट ट्रॅक बॅचमध्ये कमी वेळेमध्ये तुम्ही धाड फास्टमध्ये जाणार. ठीक आहे, ते त्याचा तो पॅटर्न आहे. इथं तुम्हाला वेळ जास्त द्यावा लागणार, कारण काठिण्य पातळी जास्त आहे शिपाई भरतीपेक्षा. त्यामुळं त्याला मित्रांनो तुम्हाला न्याय द्यायचा असेल तर वेळ द्यावा लागेल. ठीक आहे, आणि इथं तुम्हाला कंटेंट जास्त आहे, वेळ जास्त द्यावा लागेल, तेव्हा तुमचं कव्हर होईल, हे तुम्हाला लक्षात ठेवा. आणि इथं तुम्हाला 200 प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत. किती, 200 प्रश्नपत्रिका. फास्ट ट्रॅक बॅचमध्ये आपण 340 दिलेल्या आहेत, इथं थोड्या कमी दिलेल्या आहेत, कारण तुमच्या या ठिकाणी ह्या बाकी सिलेबस जास्त असल्यामुळं इथं प्रश्नपत्रिका थोड्या तुमच्या कमी केलेल्या आहेत. 200 प्रश्नपत्रिका आहेत, प्रत्येक विषयाचे डिटेल नोट्स आहेत मित्रांनो, एमसीक्यू पण त्यामध्ये स्पष्टीकरणासह प्रत्येकाचे दिलेले आहेत आणि व्हिडिओ लेक्चर दिलेले आहेत. हे 240 मध्ये आहे. ओके, तर जे विद्यार्थी लिपिक स्पेशल करत आहेत तर त्यांनी ही बॅचला प्रेफर करा, 240 वाल्या. यामध्ये तुम्हाला या पद्धतीने भेटून जाईल. ठीक आहे, आता ॲडमिशन घ्यायची तर ती सेम प्रोसेस आहे. या नंबरला 240 फोनपे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तुम्हाला हे सगळं कंटेंट या ठिकाणी भेटून जाईल. आणि आपल्याकडे वाहन चालकचे सुद्धा भरपूर विद्यार्थी मित्रांनो असल्यामुळं आपल्याला प्रत्येक जिल्ह्यानुसार मी तुम्हाला सेपरेट नोट्स बनवलेले आहेत, कारण इथं सगळ्याला सारख्या, ओके, आता लिपिक सगळ्याला सारख्या चालू शकतात. त्यानंतर शिपाई भरती सगळ्या, म्हणजे छत्रपती संभाजीनगर असू द्या, नागपूर असू द्या, मुंबई असू द्या, सगळ्यांचा सिलेबस सारखाच आहे. कशासाठी, शिपाईसाठी आणि लिपिकसाठी. परंतु ड्रायव्हरसाठी प्रत्येक जिल्ह्याचं वेगवेगळं आहे. ओके, प्रत्येक जिल्ह्याचं काय मित्रांनो, ड्रायव्हरसाठी जर आपण बघितलं तर वेगवेगळं असणार आहे. इथं काय असं नाही की बाबा छत्रपती संभाजीनगरचे शहर आहे, तिथले रस्ते, ओके, तिथली स्थळं हे सारखं आहे का, नाही. मुंबईचं वेगळं आहे, छत्रपती संभाजीनगरचं वेगळं आहे, औरंगाबाद ह्याचं नागपूरचं वेगळं आहे. त्यामुळं त्यानुसार त्या शहरानुसार मित्रांनो, ओके, त्या शहरानुसार आपल्याला काय करावं लागेल, संबंधित विचारलेलं आहे, संबंधित मुंबई, नागपूर, औरंगाबाद शहर,
त्यालगतची महत्त्वाची स्थळे, रस्त्यांची माहिती. तर हे प्रत्येकासाठी सेपरेट आपण आपल्या बॅचमध्ये दिलेलं आहे. म्हणजे कुठलीही कसरच ठेवायची नाही की कमी पडलंच नाही पाहिजे, आपल्या विद्यार्थ्याला काही कमी पडलं नाही पाहिजे. ठीक आहे, हे आपण या ठिकाणी पुरेपूर या ठिकाणी काळजी घेतलेली आहे. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी ड्रायव्हर भरतीसाठी मित्रांनो जर लेखी परीक्षा क्रॅक करायची असेल तर आपल्याकडे जी काय 240ची बॅच आहे त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक तुम्ही ज्या पण शहराचा भरलेला आहे फॉर्म, तर त्यानुसार या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला नोट्स पण भेटणार आहेत आणि यामध्ये 50 प्रश्नपत्रिका पण तुम्हाला भेटणार आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा 240ची बॅच प्रिपेअर करायची आहे. तरी पण तुम्हाला काही कन्फ्युजन झालंच मनामध्ये, काही विचारायचं वाटलं तर बिंदास या नंबरला तुम्ही कॉल करू शकता, व्हॉट्सअप देखील करू शकता. अजून तुम्हाला तुमच्या या ठिकाणी प्रॉब्लेमनुसार या ठिकाणी मार्गदर्शन केलं पाहिजे की नेमकी काय अभ्यास केला पाहिजे, कुठली बॅच घेतली पाहिजे. ठीक आहे, आणि एकदा बॅच घेतली की फक्त काय करायचं मित्रांनो, अभ्यासावरती लक्ष द्यायचं. ओके, वायफळ चर्चा, वायफळ या ठिकाणी उगीच भटकंती, मनाची भटकंती करत बसायला वेळ नाही. पूर्ण फोकस आपला अभ्यासावरती असला पाहिजे. तर हे या ठिकाणी लक्षात ठेवा. अजून जरी ऑफिशियल वेबसाईटवरती जर आलं नसलं तरी वेगवेगळ्या दस्तावेज वरून आपल्याला या ठिकाणी समजून येत आहे की मित्रांनो ह्यांचं जे या ठिकाणी नियोजन पूर्णपणे चाललेलं आहे ते 26 एप्रिलच्या दृष्टीने या ठिकाणी चाललेलं आहे की 26 एप्रिलला या ठिकाणी आपली तिन्ही पदाची परीक्षा घ्यायचं असं त्यांचं नियोजन चाललेलं आहे. ओके, लिपिक असू द्या, ड्रायव्हर असू द्या किंवा शिपाई भरती असू द्या, तर या ठिकाणी त्यांचं टाइम टेबलचं सुद्धा आखणी चाललेली आहे, कधी घ्यायचा, कोणत्या वेळेमध्ये घ्यायचा. त्यामुळं जे काही वेगळे दस्तावेज आहेत त्यावरून एकच समजत आहे की आपली परीक्षा या ठिकाणी त्यांनी ठरवलेलं आहे 26 एप्रिलला घ्यायची. मग आता यामध्ये थोडं पुढं होईल, मागं होईल, तसं मी तुम्हाला सांगेलच की बाबा पुढं गेली, मागं गेली. आपल्या बॅचमध्ये ॲड केल्यावर तुम्हाला सगळे अपडेट तिथंच भेटत राहतील, काही ताण घ्यायची गरज नाही. जे पण वेबसाईटवरती येईल ते मी तुम्हाला तिथं पोचवेल. त्यामुळं असं नाही की परीक्षा तुमच्याकडून मिस होईल किंवा काय होईल त्याचं ताण घेऊ नका. सगळी अपडेट तिथं तुम्हाला इम्पॉर्टंट परीक्षेच्या दृष्टीने हॉल तिकीट कधी आली, ते डाउनलोड करायची लिंक कोणती आहे, सगळं तिथं तुम्हाला भेटत राहील. बिनधास्त फक्त अभ्यासावरती तुम्ही काय करायचा, फोकस करायचा. उगीच आता भरकटत राहू नका मित्रांनो. जे पण मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगितली, जे पण या ठिकाणी स्टडी मटेरियल सांगितलं, बिनधास्त फॉलो करा आणि सक्सेस झालं, तुमचं मेरिट लिस्टमध्ये नाव आलं की मला स्क्रीनशॉट पाठवा. पुढच्या फेरीसाठी, पुढच्याच या ठिकाणी टेस्टसाठी मी पुरेपूर्ण तुम्हाला मार्गदर्शन करेल. अगदी मुलाखत नव्हे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्ही जॉईनिंग होईपर्यंत सगळी या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी तिथं मार्गदर्शन देणार आहे. काही ताण घेऊ नका. काही विचारायचं असेल अजून तर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता, व्हॉट्सअप देखील करू शकता. मोटिवेट झाला असाल, तुम्हाला वाटलं असेल अजून मला या ठिकाणी दुप्पट एनर्जी माझ्यामध्ये आलेली आहे अभ्यास करण्यासाठी आणि ते महत्त्वाचं आहे मित्रांनो. ठीक आहे, ते महत्त्वाचं आहे. आता जर थंड पडला तर या ठिकाणी तुम्ही स्पर्धेतून कदाचित मित्रांनो थंड होऊ शकता. त्यामुळे थंड पडू नका, एनर्जेटिक राहा. आणि तुम्हाला वाटलं मला एनर्जी भेटलेली आहे तर एक लाईक मनापासून करा मित्रांनो. नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा एक्झाम ऑडिशन दिलेली आहे. टेलिग्रामला जॉईन करा, म्हणजे वेगवेगळे अपडेट मी टेलिग्रामला सुद्धा टाकत असतो. एक्झाम ऑडिट टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.